लवकरात लवकर इथे यायचं. तर मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय निलेश भोईर पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना ओपनिंग पेयर सलामीची जोडी नयन आणि गुरुदास ही आपल्याला पाहायला मिळतीये. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला दोन्ही संघांना असतील विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू पडला जातोय आणि टायमर जो मात्र राहण्यात येतो या गोष्टीची नोंद करून घ्या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा आणि 3 धावा देखील कंप्लीट होतील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट होत आहेत. छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत. आता महायुद्धाला सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. छोटे युद्ध समाप्त होऊन आता सेमीफायनलच्या लढतीला सुरुवात होती. सुरुवातीला प्रश्न होता की एकंदरीत कुठले संघ दोन जे मात्र आपल्याला सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील त्याचं तर उत्तर मिळालंय. मात्र या मॅच नंतर आपल्याला समजून जाईल मेगा फायनल मध्ये दाखल होणारा कुठला संघ आजच्या पोल मधून टेबल टॉप करत असताना कुठला संघ मेगा फायनल मध्ये जाईल. मात्र त्यासाठी 4 षटकांचं पूर्वार्ध आणि 4 षटकांचं उत्तरार्ध त्याचा देखील खेळ अजून शिल्लक आहे. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. अप्रतिम फिल्डिंग पाहू शकतो आपण फिल्डरच्या माध्यमातून योगेश पाहायला मिळतात. विशेष कौतुक त्याचं देखील करेल. एकंदरीत मिड विकेटला योगेश आणि दुसरा प्लेयर लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळत होते कल्पेश. दोघांचा विचार केला तर क्विक गन फिल्डर आहेत. फक्त तुम्ही जर थांबून चेंडूची वाट बघाल तर तोपर्यंत जास्त धावा जाण्याचे चान्सेस देखील असतात. मात्र यावेळेस खेचून मारलाय वाऱ्याशी वार्तालाप करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार. सो मच. बॅटिंग करत असताना सध्याच्या स्थितीला नयनची बॅट आजच्या पूर्ण दिवसामध्ये कडाडलेली पाहायला मिळतीये. बॅट जी मात्र तापलेली पाहायला मिळते आणि तिचे चटके समोरच्या संघाला लागत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. मात्र यावेळेस थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग कंप्लीट होती. सिंगल. इथे थोडस जरी मिसफिल्ड जजमेंट खराब असतं तर कमीत कमी 3 ते 4 धावा मिळाल्या असत्या. तर याच दरम्यान उद्योजक आणि समाजसेवक नरेशदादा सरनोबत साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शौर्य जिमचे सर्व आणि डॅशिंग रुबाबदार पर्सनॅलिटी असणारे आमचे दादा त्यांची उपस्थिती त्यांचं सहर्ष स्वागत. इथे ग्लान्स करायचा प्रयत्न होता मात्र आपण पाहतोय लीग बायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट. एका चेंडूचा खेळ अजून शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल पहिली सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती 1 षटकार जो मात्र आपल्याला नयनच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. त्यामुळे कौतुक करेल मी नयनचं ज्या प्रकारे तो बॅटिंग पहिल्या मॅच पासून करतोय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते 2. पहले आप करत राहिले. कुठे ना कुठे जीवनदान मिळतंय. तुम्ही कल्पेशला सोडले मात्र कल्पेश येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोडणार नाही यात काही शंकाच नसेल. इथे कंप्लीट होत आहेत 2 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचती 14. साडेचार मिनिटं झालेत. 5वा मिनिट आता सुरू होईल. सो स्पीडअप करायचे. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. मी सातत्याने उल्लेख करतोय ज्या ज्या वेळेस कॅच सुटते त्या वेळेस इतिहास घडत असताना आम्ही पाहिलेला आहे आणि इथे देखील काय घडेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल येणाऱ्या काळामध्ये. ते मात्र आपल्याला कळून जाईल. सो
सोपी झेल होती. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फक्त कॉलिंग नव्हतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, त्यासोबतच क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट असं देखील म्हटलं जातं. मात्र ज्यावेळेस तुमच्यामध्ये टीम एफर्ट्स नसतात, कॉलिंग नसतो, कोऑर्डिनेशन नसतो, समोरचा संघ नेहमी तुमच्यावरती हावी होत असताना पाहायला मिळतो. इथे कॅच सुटली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळून जाईल त्याचा फायदा समोरचा संघ उचलेल की नाही, की ते त्यांच्या चांगलं येईल. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. दुसरे षटक घेऊन ओमकार. क्विक वनचा वापर करण्यात आला होता. कंप्लीट होते सिंगल. वाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मात्र मी कौतुक करेल कौसा टीमचे जे फिल्डर्स आहेत, मग त्यामध्ये योगेश देखील असतील, त्यानंतर कल्पेश देखील असतील, या सर्वांच्या माध्यमातून फक्त पाहिलं जात नाही. ज्यावेळेस चेंडू त्यांच्यापर्यंत येतो ते देखील पुढे जाऊन चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतायत. कारण माहिती नारिवली संघाची रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर मी तिथे थांबलो तर चेंडू येईपर्यंत 2च्या 3 धावा देखील होऊ शकतात. मग मी जातो पुढे, चेंडूला गॅदर करतो. अशा परिस्थितीमध्ये 2चं रूपांतर 3 मध्ये होणार नाही याची खात्री. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची लागतीये कडा. कट अँड कट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन आणि लागतोय पहिला मोठा धक्का. बॅटिंग करत असताना नाही गावतोय क्रिकेट संघ. नारिवली या संघाला फलंदाजाची केस संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये थोडंसं खडतर प्रवास आपल्याला पाहायला मिळत होता गोलंदाजी करत असताना कौसा संघाचं. मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ओमकार फक्त आला नाही तर ओमकारच्या माध्यमातून कुठे ना कुठे संघाला बॅकफुटवरून फ्रंट फुटवरती आणायचं काम देखील केलं जात आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सध्याच्या स्थितीला लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल. कंप्लीट होती सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 17 या आकड्यावरती 17 रन, 17 धावा धावफलकावरती. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट, याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्रिकेट. ज्याप्रमाणे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये नयनच्या माध्यमातून होत होती. अशा परिस्थितीमध्ये आदित्य पहिला चेंडू फेस करत असताना इथे सिंगल काढून दिली. यामध्ये त्याचं देखील मानसिक दडपण कमी झालं आणि दुसऱ्या बाजूला नयन देखील स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. चांगला चेंडू होता. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. मात्र यॉर्कर लेनचा हा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न आणि सध्याच्या स्थितीला एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 18 रन, 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल रंगत असताना पाहायला मिळतोय. डीपमध्ये एकंदरीत 3 खेळाडू ऑन साइडला, 2 खेळाडू ऑफ साइडला, एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबत लॉंग ऑफ मध्ये तर लॉंग ऑन, काउ कॉर्नर आणि मिड विकेट हे 3 खेळाडू डीप मध्ये ऑन साइडला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग कंप्लीट होती. सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मात्र आपल्याला पाहायला मिळेल मिस्टेक झालीये. इतक्या मिस्टेक्स एका चेंडूवरती होत असताना पाहायला मिळतील. आधी थ्रो देखील नाही, त्यानंतर कलेक्शन देखील नव्हतं. आरामशीर जर पाहायला गेलं 4-5 धावा झाल्या असत्या. रनिंग बिटवीन द विकेट करायच्या वेळेला एक टाइम असा होता की दोन्ही प्लेयर्स एकाच सोबत पळत होते. मग अशा परिस्थितीमध्ये किती धावा झाल्या किती धावा झाल्या नाही हे देखील थोडंसं समजणं मुश्किल झालं होतं. मात्र इथे 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 4 धावा आरामात झाल्या असत्या, मात्र 3 धावा सध्याच्या स्थितीला कंप्लीट होतील. पुन्हा एकदा ड्राइव्ह करायचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल होईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. या गोष्टीचा मी उल्लेख आधी देखील केला होता. रनिंग बिटवीन द विकेट ज्याप्रमाणे नारिवली संघाची पाहायला मिळते कौतुकास्पद ही रनिंग बिटवीन द विकेट आहे. फक्त चौकार आणि षटकार मारून काही होत नाही. मात्र इथे आपण पाहतोय ओव्हर नंबर
दुसरी कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 23 धावा. षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 23 धावा. अजूनही 2 षटकांचं काही शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथे मात्र प्रयत्न करणं सोडलं जर तुम्ही तर मात्र तुमचा संघ बॅकफूट वरती जाऊ शकतो. प्रयत्न करावेच लागतील दोन्ही संघांना. जर तुम्ही बॅटिंग करतायत तर धावा बनवण्यासाठी, जर तुम्ही गोलंदाजी करतायत विकेट घेण्यासाठी, आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागतील जर तुम्ही फिल्डिंग करतायत तर धावा रोखण्यासाठी. यावेळेस व्हाईट बॉल आणि व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे 24 धावा आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग जी मात्र डिलिव्हरी होती आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल ची समाप्ती होतीये. चांगला बॅटल रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचचा विचार केला कौसा संघ, दुसऱ्या बाजूला नारिवली संघ, दोन्ही संघ अगदी 5-6 खेळाडू घेऊन मॅचला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर या दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. याच दरम्यान उद्योजक, समाजसेवक सन्माननीय रामदादा मुंडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांची उपस्थिती इम्पॉर्टंट आणि त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. उत्तुंग षटकाराने चेंडू सीमा पार लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय षटकार. ऑन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफला क्लिअर करत ह्यूज अँड मॅक्सिमम आलेला षटकार पाहिलाय. अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र होतीये मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि येतोय फलंदाजच्या माध्यमातून हा तिच्या 2 षटकांमध्ये गाडी दुसऱ्या तिसऱ्या गिअरमध्ये होती. सिंगल डबल चांगल्या प्रकारे येत होते मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आता गाडी 5व्या गिअरमध्ये आलेली पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळेस देखील 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि अशा परिस्थितीमध्ये लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी डेस्टिनेशन पर्यंत पोहोचते. चेंडू सीमा पार, मिथिल धावा 4. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या मॅच पासून ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, चौकार लागत नाही, षटकार लागत नाही, हरकत नाही, सिंगल डबल काढणं सोडू नका. कारण सिंगल डबल काढलं तुमचं देखील मोमेंटम तुमच्या बाजूने राहतो आणि मानसिक दडपण देखील येत नाही. तेच इथे पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांमध्ये एकंदरीत टीमची टोटल 20 पेक्षा जास्त होती ज्यामध्ये चौकार तर येत नव्हते. मात्र त्यासोबत जर पाहायला गेलं तर सिंगल डबल चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आता गिअर चेंज झालाय. 2 चौकार 1 षटकार आलेला आहे. टीमची टोटल 38 धावेंवरती पोहोचलेली आहे.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. व्हीव्हीएस लक्ष्मण, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने या स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलंय पॉइंट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा उत्तुंग चौकार. तो कभी बाजी उधर, कधी गोलंदाजी चांगली होते, कधी फलंदाजी चांगली होतीये. मात्र सध्याच्या स्थितीला नाव चर्चेमध्ये कुठलं आहे तर ते आदित्य आहे. आदित्यच्या माध्यमातून मागच्या 4 चेंडूंचा विचार केला तर 18 धावा पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 1 षटकार आणि 3 उत्तुंग चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. आदित्यची बॅट तर बोलतीये, त्याची बॅट तर तापली आहे आणि त्याचं तडाखे, त्याचे चटके सध्याच्या स्थितीला कौसा संघाला बसत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेस देखील लॉंग बिग बिग माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क येतोय हा सुपर से ऊपर ब्रँडेड सिक्सर. तर अशा रीतीने ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट होती. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. तिसऱ्या पंचाने लवकरात लवकर 48 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ज्या प्रकारे फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली, मॅचचा पूर्ण रिदम आता चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये एकंदरीत 25 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 होत्या, या षटकामध्ये 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका थर्ड अंपायरने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं रिक्वेस्ट असेल. 48 धावा धावफलकावरती आहेत. सोनारपाडा संघाची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. रिक्वेस्ट असेल कॅप्टनने आपली उपस्थिती लवकरात लवकर मंचावरती द्यायची, रिपोर्टिंग करायचंय. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला कौसा संघ, दुसऱ्या बाजूला नारिवली असे दिग्गज 2 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. 48 धावा धावफलकावरती 4थ्या षटकाला सुरुवात होती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, डीप मध्ये कल्पेश पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग कंप्लीट होती. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट अशा रीतीने 50 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एक माइंडसेट होता 4 षटकांमध्ये 50 धावा बनवायचे आणि 50 धावा तर आता झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचं काही शिल्लक आहे. या 5 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा जरी आल्या, किंबहुना मी म्हणेल 5 ते 10 धावा जरी आल्या, 60 पर्यंत धावसंख्या गेली तरी सेकंड इनिंग मध्ये कौसा संघाला चेजिंग करत असताना थोडीशी काय होईना मात्र दमछाक तर होईलच. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा वाऱ्याशी वार्तालाप करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. दमदार, असरदार, बहरदार, दिमागदार A1 क्वालिटीचा षटकार. थँक्यू सो मच षटकाराच्या मदतीने. षटकाराच्या मदतीने अब तक 56 रन्स कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 56. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो बॉटम हँडचा चांगला वापर. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मिस्टेक कंप्लीट, तोपर्यंत 2 धावा होतील आणि इथे 2 धावेच्या मदतीने 58 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांमध्ये 50 ते 55 धावा एक फायटिंग टोटल आहे. मात्र ज्यावेळेस 60च्या पुढे धावसंख्या जाते ना त्यावेळेस बॅटिंग करणारा संघ नेहमी फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस देखील स्ट्रोक अफलातून डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार
4 धाब्यांसाठी येतोय हा A1 क्वालिटीचा A1 चौकार. तो मॅच पहिल्या 2 षटकांमध्ये होत्या किती धावा तर 23 आणि त्यानंतर ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढावी टिचकीप्रमाणे अगदी त्याप्रमाणे या स्ट्रोक्सनी समोरच्या संघाची हवा काढलेली पाहायला मिळते. कंप्लीट सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. चौकार षटकार लागतायत मात्र वारंवार त्याच गोष्टीचा मी उल्लेख करतोय ती म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट. ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट होतीये अफलातून 64 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. इथून जर चौकार जरी नाही आला सिंगल डबल जरी आली 65 प्लस धावसंख्या 4 षटकांमध्ये सेमीफायनल बॅड लाईटचा इम्पॅक्ट आणि त्यामध्ये चेझिंगचा प्रेशर हे सर्वच फॅक्टर इम्पॉर्टंट आता राहतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने 64 धावा धावफलकावरती आणि 65 धाव्यांचं टार्गेट भलं मोठं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. आता विनंती असेल नारिवली टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आणि कौसा टीम आपण ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. नरेशदादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण उद्योजक समाजसेवक सन्माननीय रामदादा मुंडे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र इथे करायचं VIP डायस वरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आज शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला आला नयन आणि त्याच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काही घडू शकतो आणि कौसा संघाने ते दाखवलं देखील आहे. 3 चेंडूंमध्ये 4 धावा 3 चेंडूंमध्ये 3 धावा जरी बनवल्या असत्या तरी देखील समोरचा संघ जिंकला असता. अशा परिस्थितीमध्ये 3 चेंडूंमध्ये 3 धावा त्यांनी डिफेंड केल्या. सो इथे देखील चेस होऊ शकतात. शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळालं. आता विनंती असेल नारिवली टीम थोडंसं सहकार्य करा. चल लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. आणि सुनरपाडा टीम आपल्या देखील कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. चौसष्ट धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 65 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. मात्र 65 धावा चेज होतील की 65 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ऑनगोइंग मॅच इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती लवकरात लवकर गोलंदाजाला पाठवा. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आणि ओपनिंग प्लेयर कौसा टीमने आपली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. यानंतर मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. 5 वाजून गेलेले आहेत. सो रिक्वेस्ट असेल बी फास्ट बी फ्युरियस.
थँक्यू सो मच. प्रथम चव्हाण सर बोलतो पण माझ्याकडे आणि करूयात सामन्याला सुरुवात. खेळाच्या दुसऱ्या डावाला करू आपण पुन्हा एकदा सुरुवात आणि लक्ष खूप मोठं आहे. 4 ओव्हरमध्ये करायचे 65 65 स्पीड अप. नारोली संघ वेळ आता घेऊ नका प्लीज. चला स्पीड अप करायचं प्लीज. टीम मिटिंग घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक. पाणी जर अगदी गरजच लागली तरच पाणी पुरवलं जाईल आणि तर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. 24 बॉल 65 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणव, समोर ज्युनियर ओमकार आणि एका बाजूला कल्पेश गोवारी. पहिलाच बॉल हवेमध्ये जबरदस्त फटका आणि जाईल. प्रयत्न केले स्क्वेअर लेगच्या फिल्डरने, त्याला बीट केलंय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. फ्लाइंग स्टार्ट. पहिल्याच बॉलवर प्रणवच्या अगेन्स्ट ज्याप्रमाणे पहिल्या 2 मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती त्याच प्रणवच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती ते ज्युनियर ओमकारने षटकार मारलाय. हो वेगवान डिलिव्हरी. समजलं नाही डायरेक्ट हिट झालं नाही. बॅकअप येतोय. चांगला बॅकअप आहे. चांगलं बॅकअप आहे. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं प्रणवने लगेच पुढच्याच बॉलवरती. 2 बॉल 7 धावा. जी गोलंदाजी केली होती कल्पेशने, ज्या धावा त्याने खर्च केल्या होत्या त्याच धावा त्याला आता बॅटिंग करताना कराव्या लागतील. पण सध्या सेकंडला ओमकार आहे ज्याने मात्र पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. सुरुवात तर चांगली करून दिली. त्यानंतर डॉट बॉल. प्रणव पुन्हा एकदा मारलाय. खेचूनच मारलाय. डीप मिड विकेटला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सलग येतोय इथे अजून एक दुसरा डॉट बॉल आला होता मध्ये, पण त्यानंतर अजून एक येतोय दुसरा षटकार ज्युनियर ओमकारचा. दिशा पुन्हा चेंज. दशा चेंज केली. पुन्हा दिशा चेंज केली. पुन्हा आता राऊंड विकेटने येतोय प्रणव. पंचांचा डाव्या बाजूने समोर ज्युनियर ओमकार. फुल लेंथ यॉर्कर चॉप केलाय आणि मागे चाललाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी करावं लागेल. बॉल झालेत 4, धावा झालेत 12. षटकार डॉट षटकार डॉट. आता बॉल 5वा आणि धावा धापलकावरती 12. चांगली बॉलिंग. कमबॅक लगेच पुढच्या बॉलर पुन्हा एकदा प्रणवने केलंय. फिल्डिंग मध्ये स्क्वेअर लेग उभा ठेवलाय. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश मध्ये 30 सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेट. थर्ड मॅन फाईन लेग. डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट मध्ये फिल्डर असेल. शॉर्ट मिड ऑफ आतमध्ये पॉइंटला फिल्डर ज्युनियर ओमकार. समोर प्रणव. पुन्हा एकदा खेचू मारायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सिंगल झाली आहे. डबलला चान्स नाहीये. कल्पेश नकार देतोय. सिंगलच मिळेल. सिंगलने 13 धावा फलकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. कल्पेशला मात्र आता बॅटिंग चांगली करावी लागेल. ज्या धावा त्याने दिल्या होत्या बॉलिंग करताना त्याच्या पूर्ण वसूल करावा लागतील. जवळपास जर विचार केला त्याचं ते षटक होतं 3रं आणि त्या षटकामध्ये 3 चौकार 2 षटकार तब्बल 25 धावा त्याने दिल्या होत्या. त्याच धावा त्याला पूर्ण वसूल कराव्या लागतील. फायदे तशी बॅटिंग मागच्या मॅचमध्ये झाली नाही, पण गेलं ते सर्व विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. पुन्हा एकदा पुल्लेन फिल्डर आहे. रन आउट आणि लावलंय. पंचांनी रेफर केलंय 3ऱ्या पंचांकडे.
बचावलाय. धाव मिळते आणि सिंगलने 14. अठरा बॉल आणि 51 धाव्यांची अजूनही गरज आहे. समीकरण माग जरूर आहे पण जोपर्यंत ओमकार आणि कल्पेश मैदानावरती आहे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, कोणतीही धावसंख्या सेफ नाही. 60 जरी ओलांडली असली तरी म्हणता येते की धावसंख्या सेफ आहे 4 ओव्हरमध्ये, पण कधी कधी 60 काय तर कधी कधी 70-75 धावाही कमी पडतात. कल्पेश अजूनही आहे, ओमकार अजूनही मैदानावरती आहे. बॉलही बाकी 18, धावा हव्यात 51. सलामीचे दोन्ही बॅटर. पॉवर प्ले संपले. 5 फिल्डर सीमारेषा लगत. बॉलिंग ट्रॅकवरती निखिल. फुल टॉस, स्विंग केले बॉलला, फेकून दिले थेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेगला कल्पेश गोवारीचा येतोय पहिला दमदार षटकार. स्वागत केलंय षटकाराने निखिलचं. 6 धावफलक 20. 17 बॉल 45. कल्पेश स्विच हिट आणि बॉल चाललाय ते बॅकवर्ड पॉइंटला. चाललाय आणि निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतरचा आहे तो अजून एक मोठा फटका. चौकार. चारण्याचा फलक 23 धावा होत्या जेव्हा बॅटिंग करत होता नारिवली संघ 2 ओव्हरमध्ये, पण इथे 1.2 8 बॉलमध्ये 24 झालेत. म्हणजे सुरुवात तर झाली आहे चांगली. हो, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. अडवलाय, स्टॉप केलाय, डॉट बॉल. कमबॅक लगेच वेगानेच मारला होता. वेगाचं प्रत्युत्तरही होतं, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निखिलचं ते चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय. डॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा बदलतंय. बॉल झाले 3 म्हणजे बाकी 15. धावा हव्यात 41. ड्राइव्ह केल्या बॉलला टॅप झाल्या बॉल लॉंग ऑफला चाललाय. सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट करतोय. मिसफील्ड, फंबलिंग, चुकी आणि चुकी बघायला भेटते. फिल्डर तिथे उभा होता, आपण बघितलं. करण करण्याची चुकी झाली आणि त्याचं 2 धाव्याने झालं रूपांतर. 2ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती 39 अजून हवेत. बॉल बाकी 14. 2 बॉलवर अजून 2 मोठे पडके कल्पेश शोधतच असेल. रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा बॅक ऑफ द रन ट्रॅकवर सज्ज पुन्हा होतोय गोलंदाज निखिल. पहिल्या बॉलवर षटकार, नंतर चौकार, नंतर डॉट, त्यानंतर 2 धावा. कमबॅक त्याने चांगलं केलं नंतरच्या 2 बॉलवरती. शेवटचे 2 बॉल अजून बाकी दुसऱ्या ओव्हरचे. पुन्हा स्विच हिट. फटका चांगला आहे पण आता प्रोटेक्शन दिले गेले. सिंगल झाले कंप्लीट. डबलला चान्स. कल्पेश धावतोय. फेकी आली आणि आता एक कोणाची तरी विकेट धोक्यामध्ये आणि फलंदाज बाद झालाय. कल्पेशने घाई केली. कल्पेशचं लक्षच नव्हतं. बॉल हातामध्येच गेला होता, सापडलाही होता आणि फेकी चांगली, कलेक्टिंग सर्व काही चांगलं झालं होतं. धाव झाली होती, गरज होती का दुसरीची, आणि त्या नादामध्ये कॉलच दिले नाही कल्पेशने आणि तो मात्र आता बाद झालाय.
धावसंख्या फलकावरती एकूण आपण बघतोय 27 धावा. दुसरीच्या नादामध्ये मात्र कल्पेशची विकेट मिळाली आणि 27 धावा गरज अजूनही 38 बॉल बाकी आहेत. 13 बॉल 38 धावा. ज्युनियर ओमकार त्यासोबत आता बघतोय निलेश भोईर. छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट. हा श्वान धावत आलाय. रणवीर थोडा अडथळा निर्माण झालाय. गोलंदाजाला पुन्हा एकदा ट्रॅकवर सजवतो. 13 बॉल 38 शेवटचा बॉल ओमकार समोर. बॉल हवेमध्ये आता कॅच कोण घेईल. नो मॅच मध्ये पडते. सेकंडला चान्स घेतलीये. फेकी खराब आली आहे. ती चालली आहे मागे. बॅकअप दूर वरती. थर्डला घेतली चान्स. चेंडू सापडत नाहीये. मागच्या इनिंग मध्ये असंच झालं होतं. चेंडूची फेकाफेक झाली होती. तिथेही 3 धावा झाल्या होत्या. इथेही चेंडूची फेकाफेक झाली आणि इथेही 3 धावा झाल्या. ओमकारने तसंच प्रत्युत्तर दिलंय. 3 तर झाल्यात. पण आता गरज आहे. येणारे बॉल 12 आणि धावा हव्यात 35. 30 झाल्यात म्हणजे अजूनही 35 हव्यात. चला लवकरात लवकर. बॉल बाकी आहेत 12 धावा हव्यात 35 झाल्यात 30. बघा आयोजकांनी सूचना देणे नारिवली संघ 4 मिनिटाच्या आत जर षटक संपवलं नाही तर एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. कॉल अगोदरच केलं होतं. टायमर लावलाय 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं आणि वेळ जास्त घेताय तुम्ही. हो बॅटच्या आतल्या बाजूला लागतोय. निलेश काय करतोय. विकेट मिळेल का आता बघितलं जाईल. निलेश सांगतोय कॉन्फिडेंटली मी पोहोचलोय. पण पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायरला. टीव्ही अंपायर कडे डिसिजन आणि आता चेक केलं जाईल.
फलंदाज झालाय त्या बाद बिग विकेट रनआउटची विकेट मिळाली आहे. अगदी खराब विकेट मिळाली आहे. निलेश नाराज होऊन चाललाय, डगआउटला चाललाय आणि आता थोडासा बॅकफूट वरती आउट दिलंय पंचांनी आणि तिसऱ्या पंचांनी रेफर केलं होतं, आउट दिलंय आणि फलंदाज झालाय बाद नवीन फलंदाज योगेश. अकरा बॉल आणि अजून 35. ओमकार अजूनही मैदानावरती आहे. स्लो बॉल लाईन पिकअप केली आहे, लेन पिकअप केली आहे, फेकून दिलंय स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. ओमकारने मारलाय, जबरदस्त येतोय षटकार समीकरण. 10 बॉल आणि आता 29 ची गरज. छत्तीस. फुलेन ड्राइव्ह केला बॉल, फटका चांगल्या गॅप मध्ये, फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग झाली तिथे करणकडून. अडवला बॉल उचलून तो कलेक्टिंग चांगले करतो असो. एकाच हाताने 2 धावा थांबवू शकत नाही. 2 झाल्यात कंप्लीट. 2 ने स्कोरबोर्ड 38. आता गरज आहे 9 बॉल 27. मॅच अजून संपली नाहीये कारण की ओमकार अजून मैदानावरती आहे. ओमकार लढतोय, झुंज देतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 9 बॉल 24 वर खेळतोय. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय, फुल लेंथ यॉर्कर चेंडू होता. सेकंडला चान्स आणि फेकी येते. सेकंडला कलेक्टिंगच नाहीये. 2 अजून. पुन्हा समीकरण बदलेल. 2 ने झाल्या धाबलगावरती एकूण धावा 40. आता गरज 8 मध्ये 25 म्हणजे इथनं अजून एखादा मोठा फटका. ओमकार पाटील मॅच मध्ये कमबॅक टर्न करेल, मुवमेंट चेंज करेल का? कारण की गुरुदास अजून 2 बॉल बाकी आहेत. धावा हव्यात 8 बॉल मध्ये. 25 बॉल बाकी आहेत 8. या ओव्हरचे 2 गुरुदास समोर ज्युनियर ओमकार. पुन्हा एकदा इथे वॉटर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, झेलचे प्रयत्न केले. सेकंडला चान्स फेकी आली आहे, थांबवलाय ओमकारला, थांबवलंय तिथे योगेशने. फिल्डिंग चांगली झाली आहे. पॉइंटला बघितलं आपण, फिल्डर मंथन तिथे उभा होता. चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं बॉलला, गती कमी केली आउटफील्ड मध्ये, अडवलं बॉल आणि लगेच उचलून फेकलं. तोपर्यंत सिंगल. समीकरण बदललंय. बॉल बाकी आहेत 7, धावा हव्यात 24. सात बॉल 24 धावा आणि 24 कंपल्सरी करावं लागतील कारण की नारिवलीचा एकच विकेट गेला होता. टॉस आहे नारिवलीच्या बाजूने. 2 विकेट गेलेत कौसाचे, म्हणजे 7 मध्ये हव्यात 24. या बॉलवरती मोठा फटका मारावा लागेल. योगेश ड्राइव्ह केल्या बॉलला, पुन्हा यॉर्कर बॉल, सिंगल झाली आहे. डबल मध्ये चान्स घ्यावी लागेल आणि घेतली आहे. आता विकेट डोक्यामध्ये आणि सॅक्रिफाईस केले योगेशने. समीकरण बदललंय. आता येणारे बॉल 6, धावा हव्यात 23 आणि 23 आता कंपल्सरी करावा लागतील. बॉलिंग टाकवर देतोय करण काटे. बॉल बाकी 6, धावा हव्यात 23. सगळे ओमकार, नॉन सगळे नवीन फलंदाज प्रशांत पाटील.
6 बॉल 23 धावा, 23 कंपल्सरी. तीन षटकार 1 चौकार की 2 षटकार 2 चौकार. ओमकार पाटील मारावेच लागतील. कमीत कमी 3 मोठे फटके तरी मारावे लागतील. ड्राइव्ह केल्या बॉलला हवा तसा कनेक्ट झाला नाहीये. एक झाली आहे. सेकंडला चान्स घेतली आणि इथे आता चेक केलं जाईल बॅट पोचले की नाही, आउट आहे की नाही. पंचांनी डिसिजन पोचवलंय पुन्हा एकदा टीव्ही अंपायरकडे. नो डाऊट पंचांचा डिसिजन आलाय, बचावलाय, बॅट झाली ग्राउंडिंग, पोहोचलाय म्हणजे समीकरण 5 मध्ये 21. ओमकार अजूनही मैदानावरती आहे. 5 मध्ये 21, 12 बॉल वैयक्तिक पेस केलेत आणि 29 धावेवरती तो खेळतोय. संघाला हव्यात 21 आणि ओमकार वैयक्तिक खेळतोय 21. जर 21 मारल्या तर अर्धशतकही बघायला भेटेल ते ओमकारचं. 5 बॉल 21. बॅटची कडा मागे चाललाय बॉल आणि अडवला जातोय. विकेट पुन्हा मिळेल रनआउटची आणि आता फलंदाज इथे प्रशांत आउट. नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. आदित्य 9 सेकंदात असेल. सेकंडला ओमकारच. बॉल 4 धावा हव्यात 21. करण काठे 2 बॉल सध्या तरी चांगले टाकलेत. 4 अजून टाकायचे. पुढा बॉल हवेमध्ये आता झेल आणि आउट. करण बॉलिंग करतो आणि झेलही करणने टिपलाय. फलंदाज झाला बाद सुटकेचा श्वास घेतलाय तो टीम नारिवलीने आणि आता गरज आहे 3 मध्ये 21 धावांची. धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 षटकार येतोय आणि आता गरज आहे 2 बॉल 15 धावांची. जर एखादा खरा बॉल त्याच्यावरती मोठा फटका तर मॅच मध्ये पुन्हा आगमन. टीम कौसाचं षटकार आलाय जरूर पण या ओव्हर मध्ये उशिराने आलाय. ओमकारला मारायचं होते षटकार अगोदरच पण तोही आउट झालाय आणि आता हा षटकार मारलाय विजयने
2-15 करण काटे समोर. बॉल हवेमध्ये स्वतः करण येतोय आणि टिपला इथे झेल. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज होतोय बाद. आता 1 बॉल आणि 15 धावेची गरज. या पर्वामध्ये चला सोनारपाडा कॅप्टन यायचं. सोनारपाडा संगणक 1 बॉल आणि 15 धावेची गरज. स्पीडअप. शेवटचा बॉल आणि डॉट. सामना जिंकलाय तो मैदानावरती टीम आई गावदेवी नारिवलीने. आणि आजच्या दिवसामध्ये 7 संघांचा घाशा गुंडाला आणि 1 संघ म्हणजे नारिवली पोहोचलाय धावडी चषक 2026च्या अंतिम फेरीमध्ये. जिथे फाईट असेल त्यांची आता RM11 SB प्रतिष्ठान गावदेवी सोनारपाडा या संघासमोर. लगेच जाऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि